नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता रमा ही किचनमध्ये असताना सीमा ही रमाकडे येते. रमा टेन्शनमध्ये दिसतात. सीमा म्हणते की काय ग, काय झालं रमा? रमा म्हणते की आई, यांनी आज जर ऑफिसमध्ये गेलं नाही तर नाही चालायचं का? सीमा म्हणते की का, काय झालं? तेव्हा आता रमा आता विचार करत सीमाला म्हणते की हे ऑफिसमध्ये गेल्यानंतर रेवा आता यांना किस करणार आहे. ते ऐकून तोंडाला हात लावत सीमा म्हणते की अरे देवा, मग तू याला नाही सांगितलं का? तर आता रमा म्हणते की नाही. तेव्हा आता काहीही करून यांना ऑफिसमध्ये जाण्यापासून थांबवलंच पाहिजे, पण ते माझं ऐकणार नाही असे रमा सीमाला सांगते. सीमा म्हणते की थांब रमा, मीच आता काहीतरी करते आणि मलाच काहीतरी करायला हवं. तेवढ्यात हातात बॅग घेऊन अक्षय तिथे ताईला म्हणतो की आई येतो ग मी. तेवढ्यात आता अक्षय जाऊ लागतात. सीमा ही अक्षयला थांबवते. अक्षय म्हणतो की आता काय आई? पुढे डोक्याला हात लावत सीमा म्हणते की ऑफिसला चाललाय का? तर अक्षय म्हणतो हो, हे दिसत नाही का तुला? तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की अरे ही सुद्धा बाहेर चालली. आणि रमा लगेच तिच्या हातातील डबा आता अक्षयला देते. तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो की ठीक आहे. आणि अक्षय पुन्हा जाऊ लागतो. तर पळतच सीमा पुन्हा अक्षयला थांबू लागते. सीमा म्हणते की अरे अक्षय ऐक ना. अक्षय म्हणतो की आता काय? तर सीमा म्हणते की अरे ही सुद्धा तिच्या आईकडे चालली, तेव्हा तिला तुझ्या गाडीतून ड्रॉप कर ना. अक्षय म्हणतो की ती जाईल तिचं ती, मी जातो आणि निघतो, मला उशीर झाला आहे आई. अक्षय म्हणतो की हिचं घर विरुद्ध बाजूला, माझं ऑफिस या बाजूला. रमा म्हणते की अहो माझं तुमच्या ऑफिसच्या जवळ एक काम आहे, तिथे मी माझं काम करील आणि मग जाईल मी माझ्या घरी, तुम्ही मला तिथपर्यंत सोडा. तेव्हा आता रमाकडे बघत अक्षय म्हणतो की बरं चल. तर लगेच रमा म्हणते की मग द्या तो डबा इकडे. आणि आता अक्षय तो डबा रमाकडे देत रमाला आता गाडीत बसवतो. त्या दोघांना एकत्र चालल्याचे बघून हसतच सीमा म्हणते की बरं झालं नशीब माझं, आणि अखेर माझी डाळ शिजली. आणि आता या दोघांना एकत्र वेळ घालवता येईल आणि मग एकमेकांच्या मनातलं सांगता येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. इकडे गाडी बसता क्षणी रमा खूप खुश झालेली असते. अक्षय म्हणतो काय झालं एवढं आनंदी व्हायला? रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, लग्न ही मुलींसाठी खूप आनंदाची गोष्ट असते आणि तुम्ही नाही का, तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही एवढे खुश आहात. रमा म्हणते की खरं सांगा ना रेवा, अगदी तुम्हाला हवी तशीच आहे ना, अगदी तुम्हाला पाहिजे तशी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, आणि अस्मित देखील तुला हवा तसाच आहे ना. रमा म्हणते की अगदी बरोबर, माझ्यासारखाच मला आवडणारा, शांत, सारस, समजूतदार, जशी मी तसा माझा अस्मित. रमा म्हणते की तो कधी चुका काढत नाही, किरकिर करत नाही. रमा म्हणते की बरं ते जाऊ द्या, मला तुमच्या बायकोचं खरंच कौतुक वाटतंय, अगदी तुम्हाला शोभेल अशी तिच्या स्टँडर्डची आहे ती. रमा म्हणते की पण तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला एका संकटाला सामोरं जावं लागणार आहे. तुमच्या बायकोला रेवाला स्वयंपाकच जमत नाही, त्यासाठी तुम्हाला किचनचा ताबा घ्यावा लागणार आहे बरं का. रमा म्हणते की त्या दिवशी तुमच्या बायकोची खूप मज्जा आली, चवळीच्या दाण्याला म्हणाली की कुठल्या तरी पक्ष्याचा डोळा आहे म्हणून. तुम्हाला हवं ते करून तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने खाऊ शकता. आणि रेवाचा तर अर्धा वेळ आता याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हे बघण्यातच जातो. आणि तिचा सतत वेळ हिचं काय चाललंय तिकडं जाऊन सांगा, तिचं काय चाललंय इकडं जाऊन सांगा, त्यामुळे तिचं लग्न झाल्यानंतर तुमच्याकडे लक्षच नसेल. आणि मग तुम्ही हवं ते करू शकता आणि स्वतःच्या पद्धतीने जगू शकता बरं का. आणि बाजारात कुठला ब्रँड नवीन आलाय ना, याची शॉपिंग करण्यातच रेवाचा अर्धा दिवस जाईल, तुम्ही काही काळजीच करू नका. तेव्हा अक्षय म्हणतो की कुरकुर करण्यापेक्षा ना मला हे सगळं चालेल. तर रमा रागातच म्हणते कोण करतं कुरकुर? अक्षय म्हणतो की मला आवडते ना माझी बायको, एज्युकेटेड आहे, स्टँडर्ड आता तिचं लाईफ आहे आणि ती ब्रँडेड कपडे घालते, स्टँडर्ड राहते, तिचे पैसासुद्धा तिच्याकडे आहे ना, माझ्याकडे काय पैशाला कमी आहे का?
तेव्हा मला आवडतो माझ्या बायकोचा स्वभाव असे अक्षय रमाला सांगतो. इकडे आता रमाला सुद्धा राग आलेला असतो आणि रमा रागाने म्हणते की बरं चला आता काय करायचं ते करा तुमच्या बायकोसोबत, मला उशीर होतोय. अक्षय जोराने गाडी स्टार्ट करून जाऊ लागतो तर जोराने ब्रेक दाबताच आता रमाचे डोके समोर आदळते. तर रमा म्हणते की काय करता, लागलं ना डोक्याला. आणि आता अक्षय हा भरधाव वेगाने अखेर त्याची गाडी घेऊन रमासोबत ऑफिस समोर येतो. गाडीतून उतरताच अक्षय रमाला म्हणतो की आता आलंय माझं ऑफिस आणि तू जाऊ शकतेस तुझ्या कामाला बरं का. रमा म्हणते की हो आणि घ्या हा डब्बा. आणि आता इकडे अक्षय जाऊ लागतो. रमा म्हणते की माझं तर काम अजून सुरू व्हायचंय. आणि आता इकडे रेवा ही अगोदरच अक्षयच्या केबिनमध्ये गुलाबाच्या फुलाचा गुच्छ घेऊन आलेली असते. अक्षयच्या खुर्चीपाशी येत तो गुच्छ समोर धरत आता रेवा तिचा मोबाईल काढते आणि आता रमाला व्हिडिओ कॉल करून तो मोबाईल आता रेवाने समोर धरलेला असतो. इकडे बाहेर उभ्या असलेल्या रमाला रेवाचा व्हिडिओ येताच तो व्हिडिओ फोन ऑन करत आता रमा बघू लागते. तर त्यामध्ये रेवा लाईव्ह आता अक्षयच्या खुर्चीजवळ गुलाबाच्या फुलाचा गुच्छ धरून उभी असते. तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय आतमध्ये येतो आणि रेवाला बघतो आणि म्हणतो की हे काय तू अगोदरच. तर रेवा म्हणते हो आणि हे सरप्राईज तुझ्यासाठी अक्षय. तर आता अक्षय ती गुलाबाचे फुलं बघत म्हणतो की फुलं खूप छान आहे. हसतच रेवा म्हणते हो रे अक्षय. आणि आता इकडे अक्षय तो गुलाबाच्या फुलाचा गुच्छ घेऊन समोरच्या पॉटमध्ये ठेवतो. तेवढ्यात अक्षय जाऊ लागताच रेवा अक्षयच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते की अक्षय अरे माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि लग्नानंतर मी प्रत्येक वेळेला ते प्रूव्ह करत राहील. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे ना रेवा खरंच तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे रेवा तुझं किती प्रेम आहे माझ्यासाठी, तू जीव द्यायला सुद्धा तयार असशील. तर आता रेवा हसू लागते. इकडे रमा ते सगळं व्हिडिओमध्ये बघत असते आणि रमाला राग येत असतो. आणि आता इकडे रमा ही आतमध्ये जाऊ लागते. तर तेवढ्यात आता अक्षय आणि रेवा एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे असतात. तर तेवढ्यात दरवाजा उघडून तो अक्षयचा माणूस आता आतमध्ये येऊ लागतो आणि पटकन आतमध्ये येत म्हणतो की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते फुटेज. तर रेवा आणि अक्षय हे आता त्याच्याकडे बघतात. अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय आता त्याच्याकडे येतो. तेवढ्यात रेवा पाठीमागे येत म्हणते की अक्षय कसलं फुटेज. तर आता अक्षय म्हणतो की अगं आपल्या इन्व्हेंटरीमध्ये चोरी होते ना तेव्हा लगेचच त्यासाठी फुटेज शोधायला सांगितलंय मी. आहे ना तुझ्याकडे फुटेज आणि तू बाहेर थांब अक्षय असे त्या माणसाला बोलतो. रेवाला आता संशयाची पाल तिच्या मनात चुकचुकलेली असते. अक्षय म्हणतो की मी जरा माझ्या होणाऱ्या बायकोसोबत वेळ घालवतोय आणि बोलतोय तेव्हा तू बाहेर थांब. तर तो माणूस बाहेर निघून जातो. अक्षय आता दरवाजा बंद करून पुन्हा प्रेमाने रेवाकडे बघत हसत रेवाकडे येतो. रेवा पुन्हा अक्षयच्या गळ्यात हात घालते. तर रेवा म्हणते की काय. तर अक्षय म्हणतो की अगं काय चाललंय रेवा तुझं, आज काय आहे असं हे स्पेशल. अक्षय म्हणतो की अगं काय रेवा हे माझ्या ऑफिसमध्ये अगं कॅमेरे आहेत सगळे बघतील काय हे. आणि अक्षय खुर्चीवर बसतो. तर रेवा खुश झालेली असते. पटकन आता रेवा तिचा मोबाईल घेते. इकडे आता रमा ही केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये येते. तर तेवढ्यात तो माणूस बाहेर येतो. तेवढ्यात आता तो माणूस रमाला बघतो. तर लगेचच तो माणूस रमाला हाक मारत म्हणतो की मॅडम. तर रमा त्याच्याकडे बघत म्हणते तुम्ही अक्षय सरांचे असिस्टंट ना. तर आता तो माणूस म्हणतो की मला अक्षय सरांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती पण रेवा मॅडम आतमध्ये केबिनमध्ये त्यांच्यासोबत आहेत. रमा म्हणते की माहिती आहे मला. तर तो असिस्टंट म्हणतो की मॅडम. तर तो असिस्टंट म्हणतो की मॅडम मला काही कळत नाही, मला त्या सरांनी एक फुटेज शोधायचं सांगितलं होतं. तर आता रमा म्हणते की एक मिनिट मला काहीच कळेना, मी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलत होते, कुठलं फुटेज. तर आता लगेचच तो असिस्टंट म्हणतो की मॅडम खूप महत्त्वाचं आहे. रमा म्हणते की असं काय आहे त्या फुटेजमध्ये. तो माणूस म्हणतो की अक्षय सरांचा ज्या वेळेस अपघात झाला होता त्या ठिकाणी एक लेडीज तिथून जाताना दिसते. तर रमा म्हणते की मला ती लेडीज ते फुटेज दाखवू शकता का तुम्ही. अक्षयचा असिस्टंट म्हणतो की मॅडम इथे नको तिकडे दाखवू. इकडे आता रेवाने पुन्हा फोन समोर धरलेला असतो आणि रेवा आता अक्षयचा कीस घेण्याचा प्रयत्न करू लागते. खुर्चीवर बसलेला अक्षय तेवढ्यात लँडलाईनचा फोन उचलत कानाला लावतो. तर आता रमा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघू लागते. इकडे आता रेवा पुन्हा तो अक्षयच्या हातातून फोन ठेवत म्हणते की कामं तर होतच राहतील अक्षय. आणि अक्षयला आपल्याकडे वळवते.
तर आता अक्षय म्हणतो की काय करतेस रेवा. रमा ते सगळं बघत असते. इकडे आता एंटरचे बटन दाबून आता लॅपटॉपवरती तो असिस्टंट रमाला अक्षय पडल्याचे ते फुटेज दाखवतो आणि त्यामध्ये आता साडी घालून रेवा ही तिथून जात असताना रमा बघते. तेव्हा आता रमा म्हणते की रेवा. तर तो असिस्टंट म्हणतो की या रेवा मॅडमच आहेत का. रमा म्हणते की तिच्या साडीवरून आणि कपड्यावरून तीच आहे असं वाटतंय. तर तो असिस्टंट म्हणतो की पण त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही आणि त्या रेवा मॅडम आहे हे तुम्ही कसं सिद्ध करताल. तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की तुमच्याकडे अजून दुसरं कोणतं फुटेज आहे का. इकडे आता रेवा लगेचच बळजबरीने अक्षयच्या डोक्याचा किस घेते. तर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की रेवा काय करतेस तू. अगं मी तुला माहीत नाही का काम करताना मला हे असलं आवडत नाही. आणि लगेचच राग येऊन अक्षय त्याचा फोन घेऊन बाहेर निघून जातो. आणि अक्षय बाहेर निघून जाताच इकडे रेवा ही अक्षयच्या खुर्चीवर बसून ते गुलाबाचे फुलं हाताना त्या पाकळ्याला स्पर्श करत असते. तर तेवढ्यात रमा ही दरवाजा उघडून तिथे रेवाला बघते. रमाला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात आता रमा ही रेवासमोर येते. तर आता रमाला बघून हसतच रेवा म्हणते की हाय रमा. आणि मी तुला सांगितलं होतं ना मी जे ठरवते आणि बोलते ना ते करतेच. मागच्या वेळेससुद्धा मी तुला सांगितलं होतं ते करून दाखवलं होतं आणि आत्तासुद्धा करून दाखवलं. असे म्हणत रेवा आता त्या गुलाबाच्या फुलाचा स्मेल घेते. आणि आता लगेचच राग येऊन रमा ही रेवाचे तोंड दाबत रमाला आता खूप राग आलेला असतो आणि रेवाचे तोंड दाबत रमा म्हणते की हे बघ आत्तापर्यंत तू जे वागत आली ना ते तर नालायकपणाचा कळसच आहे. पण मी तुला जे सांगते आरती वहिनीच्या बाबतीत तू जे वागली ना ते तर निष्ठुर आहेच. पण तू हे जे तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत वागलीस ना ते तर अगदी तुला काळीमा फासणारं आहे. रेवा म्हणते की काय बोलतेस रामा तू. इकडे आता रामा म्हणते की तुझे सगळे काही कट कारस्थानं लवकरच बाहेर येणार आहेत. तर घाबरतच रेवा म्हणते की मी अक्षय बरोबर वेडवाकडं वागले याचं तुझ्याकडे काही प्रूफ आहे का. आणि आता रागाने रामा ही रेवाकडे येऊ लागते. तर शेजारी टेबलवरच्या पाण्याचा ग्लास खाली पडतो. तेव्हा आता रेवा ही पाठीमागे येते. तर रामा समोर येत म्हणते की ज्या क्षणी यांना तू वरून खाली ढकललं हे माझ्या समोर येईल ना त्या वेळेस मी तुला माझं नाव नाही लावणार रमा. अक्षय मुकादम हे सांगितलं होतं आठव. आणि त्या क्षणी मी तुला वरही पाठवीन तेही खालून वर हेही सांगितलं होतं आठव रेवा. आणि ही गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव. रेवा राज्याध्यक्ष अशी चुटकी वाजवत रमा रेवाला सांगते आणि तिची पर्स घेऊन तेथून जाते. इकडे आता रमा निघून जाताच रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आई आजी ही रेवाकडे येते आणि रेवाला घाबरलेली बघून आई आजी रेवाला म्हणते की अगं रेवा काय झालंय आणि हे अशी का उभी राहिलीस. तर आता रेवा म्हणते की आई आजी रमाने मला धमकी दिली आणि ती अक्षयला सगळं सांगेल म्हणून. तर आता आई आजी म्हणते की ती रमा कशाला अक्षयला सगळे सांगेल आणि यात तिचा काय फायदा आहे. रेवा म्हणते की माहीत नाही पण अक्षय आणि माझं लग्न व्हावं असं तिला वाटत नाही. आई आजी ती ऐकून म्हणते की नॉनसेन्स. आई आजी म्हणते की रेवा तू काही काळजी करू नकोस काम डाऊन आणि रमाचं काय करायचं ना ते मी बघून घेते. इकडे आता अक्षय बाहेर जात असतो. त्याचा असिस्टंट अक्षय समोर येतो. तर आता अक्षय म्हणतो की अरे त्या रेवासमोर काय ते फुटेज करत होतास. तर आता असिस्टंट म्हणतो की सर कसं सांगावं तेच मला काही कळत नव्हतं आणि त्या फुटेजमध्ये ती बाई म्हणजे रेवा मॅडमच आहे. अक्षय म्हणतो की माहिती रे मला पण तिथे काय नुसतं ते फुटेज करत होतास. आणि आता अक्षय म्हणतो की एक काम कर आता ते फुटेज तुझ्याकडे सेव्ह करून ठेव आणि कुणाला दाखवू नकोस. असिस्टंट म्हणतो की सॉरी सर पण ते फुटेज मी मुकादमाला दाखवलं आहे. तर लगेच ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. तर आता अक्षय म्हणतो की पार्वती मुकादमाला. तर तो असिस्टंट म्हणतो की नाही रामा मुकादमाला आणि त्यांना ते सगळं आठवतं आहे असं मला वाटतंय. तर आता अक्षय म्हणतो की अरे तो काय डोक्यावर पडलायस की काय. अक्षय म्हणतो की तू तर घोळ घालून ठेवलास नको तिथे डोकं कशाला चालवतो. आणि आता लगेचच तो असिस्टंट म्हणतो की म्हणजे अचानक रमा मॅडम माझ्या समोर आल्या. तर आता अक्षय म्हणतो की म्हणजे रमा आतमध्ये आहेत. तर तो असिस्टंट म्हणतो हो आणि तुमच्या केबिनच्या दिशेने गेलात.
तर हे ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की सर, मी तुम्हाला एक विचारू का, हे सगळं तुम्ही रमा मॅडमपासून का लपून ठेवलंय? अक्षय म्हणतो की नुसतं तिच्यापासूनच नाही तर सगळ्यांपासून मी ते लपून ठेवलंय. अक्षय म्हणतो की तेव्हा प्लीज अजून कुणालाही दाखवू नकोस. तर तो माणूस म्हणतो की सॉरी सर, आता मी अजून कोणालाच दाखवणार नाही. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की सर, मी तुम्हाला एक सजेशन देतो. तुम्ही माझ्या जागी जर रमा मॅडमला जरी हे सांगितलं असतं ना, तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला साथ दिली असतीस. अक्षय म्हणतो की तू विनाकारण डोकं चालू नकोस. अक्षय म्हणतो जास्त डोकं लावू नकोस, सांगितलं तेवढं काम कर. आणि अक्षय त्याला तेथून घालून देतो. इकडे आता आई आजी ही रमाकडे येते आणि मला म्हणते की अगं, तुला तुझ्या घरच्यांची काही काळजी नाही का? घरी जा आणि बघ. तर लगेचच रमा म्हणते की मला तुम्ही धमकी देताय का? आई आजी म्हणते की तुझा जर विश्वास बसत नसेल ना, तर इथून निघायचं आणि सरळ तुझ्या घरी जायचं. तेव्हा आता रमा ही अखेर कावेरीच्या घरी येते. तर कावेरीच्या घरी सगळे भांडी वगैरे फेकून दिलेली असतात आणि कावेरीला डोक्याला लागलेलं असतं. तेवढ्यात मावशी म्हणते की हे सगळं तुझ्या सासूने केलं आणि त्यांनी गुंड पाठवले होते. तुझं आणि अस्मितचं लग्न होईपर्यंत ते या घरावरती पाळत ठेवून राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता रमा पुन्हा मुकादमाच्या घरी येते आणि सगळ्यांसमोर म्हणते की इतक्या दिवस तुम्हाला मी या घरात नको होते, पण आता मलाच हे घर नको आहे आणि या सगळ्यांपासून मला लांब जायचं आहे. तेव्हा ते ऐकून आता अक्षयला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रागाने अक्षय सीमाकडे येत म्हणतो की रमाला जर माझा खरंच खूप कंटाळा आलाय तर होऊ जाऊ दे, मग मी सुद्धा लावून देतो तिचं दुसरं लग्न धूमधडाक्यात. तर आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे पुन्हा आता गैरसमज पसरवणाऱ्या आई आजी आणि रेवाला रमा आणि अक्षय कसा धडा शिकवतात आणि पुन्हा कसे रेवाचे सत्य समोर आणून आता रेवाची हकलपट्टी करतात, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.